आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केली आहे. बैठकांचे फड जमतायत. आपल्या सोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव आहेत. जाधव साहेब, आज जी बैठक झालेली आहे त्यामध्ये जवळपास 14 मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं जवळजवळ निश्चित झालेली आहे. प्लस तुम्हाला 3 ते 4 मतदारसंघाची काँग्रेसकडून अदलाबदल करून हवी आहे. आता यामध्ये नेमके नवे चेहरे काही असतील का? विशेषतः ज्या जागा तुम्ही 2009 मध्ये जिंकल्या होत्या 8 जागा, त्यामध्ये एखाद दुसरा नवीन चेहरा येऊ शकतो का? 5 आणि 6 तारखेला आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये 22 जागांवर जे आम्ही निवडणूक लढवणार आहोत त्या जागांच्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला आणि त्याच वेळेला मी आपल्याला सांगितलं होतं की 10 ते 15 तारखेच्या दरम्यान परत बैठक लागेल आणि तीच बैठक आज झाली. आपण 14 वगैरे म्हणताय ते मी काही 14 वगैरे मला माहीत नाही, परंतु बहुतांशी जागेंवर आमचे उमेदवार हे जवळजवळ निश्चित झालेले आहेत. ज्या काँग्रेसबरोबर 4-2 जागा अदलाबदल करायचे तेवढीच फक्त आम्ही चर्चा बाकी ठेवलेली आहे. 8 जागा मागच्या वेळेला जिंकल्या होत्या, त्यातली माढा या जागेवर पवारसाहेब आता स्वतः निवडणूक लढवणार नाही आहेत, परंतु जे आमचे निवडून गेलेले खासदार आहेत त्या एक 2-3 ठिकाणी नवीन चेहरे तुम्हाला निश्चितपणे दिसतील. 21 तारखेला पुन्हा पवार साहेबांच्याच उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक होती आहे. तत्पूर्वी काँग्रेसबरोबर बैठक घडवण्याचा प्रयत्न आमचा राहील. त्यांच्याकडून कितपत प्रतिसाद मिळतोय, पण मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि ज्या 4-2 जागांवर अंतिम निर्णय घेणं बाकी आहे त्या सुद्धा जागांवर अंतिम निर्णय घेऊन जवळजवळ सगळे उमेदवार 21 तारखेपर्यंत अंतिम करायचे, फायनल करायचे आणि त्या उमेदवारांना तशा प्रकारच्या सूचना देऊन कामाला लावायचं, हे आमचा त्या दिवसाचं अजेंडा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह आशिष जाधव, IVN लोकमत, मुंबई.